अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. श्री गजानन महात्मा. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी गणनायका लंबोदरा विनायका वासव तव त्रैलोका गौरी सुता नमितो तुझ. वाग्देवी देवी शारदे कृपा प्रसाद लाभू दे. मतिमंदा बुद्धी दे वरददायिनी हो मज. तैसे नमन देवागणा कुलदेवते सदचना स्थिर कमी मनन्ना. गजानन महात्मा लिहावया गजानन विजय ग्रंथ थोर. भक्तजना आवडे फार पारायणे करती नरीनार. समाधान चित्ता होतसे परी प्रपंचाचा भार. साहुनी करती व्यवहार कुणी होती लाचार. सेवा न घड्या हातूनी पुरुर वाटे मनी. रत व्हावे पारायणी रमावे वाटे चिंतनी. नतमस्तक चरणी व्हावया त्यासाठी गजानना. वाटे तिथली प्रेरणा दुर्वांकुराची रचना. हाते करवूनी घेसी तू स्तोत्र रूपे नमस्कार. पठन मात्रे देव वेचून भोपाळ्यात नसे जीवन तरी न खंत मनी असे. अन्न परब्रह्म जाणावया केली असे त्यांनी लिहिलया. जना लागी पटवावया कृती ऐसी करीतसे. बंकटलाल अग्रवाल पाहता झाला निश्चल. निगती वाचे त्या बोल योगीच कोणी प्रगटला. बंकटलाल नमिता झाला चित्ती संतोष पावला. वृत्तांत तोच कथिला देवीदास कारणे. पंचपक्वान्नाचे पान देवीदास ठेवी आणून गजानन करी सेवन. सर्व एक करुणी जना माझी दामोदर. देऊ का म्हणे आणून नीर. पाणी आणावया सत्वर. जाता झाला त्या गृही. समर्थाने हास्य केले पाने आव्हाडावरी प्यायले. ब्रह्म ओतप्रोत भरिले कृतीने त्या दाविले. नाही तेथे भेदाभेद रस गोडी तसा स्वाद. सर्वांठाई ब्रह्मानंद जाणणारे जाणती. इति श्री गजानन महात्मा प्रथमाध्याय समाप्तः. गजानन महाराज की जय. शुभभवतु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय विघ्नहरा गणराया एकदंता मोरया. तव कृपे लिहावया प्रेरणा ही मिळतसे. दीनानाथा दीनबंधो कृपा सागरा करुणा सिंधू. सुख शांती सर्वत्र नांदो. सद्गुरु समर्था गुरुवर्या. करावया लीला वर्णन स्फूर्तिदाता गजानन. पामर मी अज्ञान कार्य करविती तेच हे. भाव जाणवणे बंकटाचा कृपाहस्त शिरी त्याचा. जमाव होता भक्तगणाचा निघून जाते अकस्मात. समर्थ जाता निर्गुणी त्यास तोच नित्यमनी. गोड न लागे अन्न पाने क्षीण वृत्ती जाहली. काय जाहले तुझसी भवानी राम पुसे पुत्राशी. बंकटलाल पित्यासी सांगे खोटेच पटवूनी. ध्याने मने गजानन भावे वाटे ते पूजन. धोकावया धावे मन भक्त खरा तोच असे. रामाजी पंत नामे एक ग्रामा माझी लौकिक. वृत्तीचा तो सात्विक हेतू बंकट कथियले वयाने. आनंदी ते इच्छा तीही पुरवली. चून भाकरी खाता खाता वदले पितांबरा जाई आता. नाल्याचं पाणी अल्प असता तुंबा भरून आण तू. घाण असे ते पाणी खराब केले गुरांनी. दुसरीकडून आणतो भरूनी. वदता झाला पितांबरा गजानन वदले तयाची. तुझे जल नलगे मजसी तेच आण विगेसी. आज्ञा करीते झाले तुंबा बुडेल ऐसे पाणी. नव्हते कुठे त्या क्षणी न भरावे ओंजळीने. ऐसेही तयांनी बजाविले. तडवे पतीचे पुढतीलच ऐसेच नाल्याचे होते जल. होऊनी मनी निच्छल संत वचना पाळिले. मनात करुणी स्मरण तुंबा ठेविला असे जाण. तो तेथे खडगा होऊन स्वच्छ पाणी दिसत असे. चकित झाला पितांबर तुंबा भरुनी साचार. उचली पावले झरझर सद्गुरु राया देतसे. खरा भाव खरी भक्ती नामस्मरणी रंगली मती. तया भेटला श्रीपती उपासना फळा आली असे. मनी पाहुणे समाधान वदती तया एका कीर्तन. ऐकतो मी इथे बैसून निरूपण येता रंगात. विस्मृती गोविंद बुवा झाली. गजानन वदती ओढ पुढली. अर्थबोधही त्यावेळी विशद करुणी सांगती. बंकटलाल गृही जाता वंदे पित्र्याशी कृतार्थ. गृह आपुल्या आणा आता. गजानना त्वरित हो मानूने बंकट वचना. घरा आणिले गजानना सोमवार प्रदोष जाणत. दीन भाग्याचा लाभला असता जाता दिनमनी. पूजिले आसने बैसवणे चरणी मस्तक ठेवणे. आशीर्वाद घेतला भावभक्तीचा नैवेद्य. अनेक पक्वानांचे खाद्य सेवूने तृप्त योगी सिद्ध. कृतार्थ करी भक्तासी. इति श्री गजानन महात्मा तृतीयोध्याय समाप्तः. गजानन महाराज की जय. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. जय जगत जालका भगवंता तव कृपा तीच असता. काय उणे सांगा आता भक्त तुझा सानिध्य. तू
सांभाळशी भार पतित्याचा करशी उद्धार दिनाचा घेसी कैवार श्री अस्त तुझा असो अग्रवालाच्या घरी गजानन वास करी भाव जयाच्या तयावरी कृपा प्रसाद लाभत असे दूरदूरचे येती जन करीती तयाशी वंदन हास्यमुख करुणा घन वरदान तया देत असे होता ऐसे काही दिन उदया येता नारायण घ्यावया सद्गुरूचे दर्शन साधू एक पातला होती तेथे गर्दी फार म्हणून उभा राहिला दूर मनी एकच हुरहुर पदस्पर्श होणे शक्य नसे स्नान वदनी साचार गोसावी तो चिंतातुर घेऊनी माघार जाणे तेही बरे नसे भाव तयाचा जाणून वदले एका गजानन दीन वत्सल्य दयाघन बोलावणी तया आणावे इच्छा एक त्याचे मने गांजाची चिलीम भरवणे समर्थासी अर्पण करुनी चरणी माता ठेवावा इतक्या मासी करीती खुन काठी बुडी झोळीतून नवस तुझा घे फेडून वाया वेळ दौडू नको गोसाव्याची हर्ष झाला करिता झाला विनविला आठवा माझा राहो भला नित्य नेहमी आपणाशी महाराज ठेवा चिलिमिसी ऐसे वंदुनी सद्गुरुशी धन्य मानी जीवनासी नतमस्तक तो होऊन वेद रुचीचा वदती गजानन चकित होती वैदिक ब्राह्मण कधी गाती शास्त्रोक्त गायन लीला अगणित दाविती चंदन चावल बेलकी पतिया नित्य गाती भजन याचिका आचिया पद हेची आवडे तया नित्य एकती भक्तगण कधी वंदती गणगण गणात होते स्वानंदाचे येता भरते मौन धारी कधी असते ते कधी भडकती वनी राणी जानराव नामे शेगावत देशमुख घराणे विख्यात प्रसंग त्यांच्या जीवनात व्याधीग्रस्त असे तोच हो वैद्यांनी टेकिले हात उपचार करून बहुत जवळ आला प्राणांत मती कुटीत झाली घाबरून गेले गणगोत कुणी करीती आकांत होती सारे भयभीत स्थिती तयाची पाहुणे एका आप्त पुढे आला तीर्थ अंगारा द्या हो याला वचन ऐसे वदता झाला गेला बंकट सदनाशी सांगितला वृत्तांत सर्वासी कर जोडिले समर्थाशी वाचवा वाचवा बाबायासी पदतीर्थ मागितले चरणतीर्थ घेऊन भावे करुणी वंदन परत गेला तो सज्जन जानराव गृही तेथवा करवी तीर्थाशी प्राशन तीर्थ झाले अमृतपान जानरावाचे चुकले मरण साक्षात्कार हा घडविला कधी सौम्य कडक कधी कधी वापरती भाषा साधी कृपा होता टळती व्याधी अनुभूती ते भक्तगणा समर्थापाशी भक्त एक वृत्ती त्याची ती दांभिक सद्गुरु दर्शन येता लोक सांगे मीच दास असे गजानन अंतज्ञाने कोण कैसा घेती जाणवणे फळ देती जैसी करणे सेवकाशी ते अनुभवले विठोबा माळी नाम त्याचे सोंग घेई साधुत्वाचे कार्य त्याचे लुबाडण्याचे म्हणून तया तांडिले लाभ हावणे संताचा खेळ त्याच्या तो दैवाचा ईशापरी शेवट त्याचा गजानन दुरावला इथे श्री गजानन महात्मा चतुर्ध्याय समाप्त गजानन महाराज की जय अध्याय 4 श्री गणेशाय नमः तू गजानन सर्वस्वर नाम स्मरता विघ्ने दूर मोदक प्रिय दुर्वांकुर परशु हाती शोभते अनंत होती अवतार संत महात्मे भुवर तया कारणे साचार सुख समृद्धी पावती आता एका पुढील कथा बंकटा गृही तुम्ही समर्था बालका सवेत खेळत असता चिलीम भरवी कौतुके चिलीम पेटवण्या पाही परी साधन नव्हते काही शोधून पाहता नाही इलाज कुणाचा चालला वैशाख शुद्ध पक्षाचा अक्षय तृतीचा तो दिवस बालक एक बदला तयाच पाहतो जाऊन शेजारी जानकी राम नामे सोनार राहत होता थोडा दूर मनात येता विचार तया गृही गेला असे विस्त होता बागे सरित बालक झाला हर्षित गजानन स्तव विनवित मागे अग्नी तो तया दिवस सणाचा तो जाण परतविला बालक विस्तवावीन हाऊनी जानकी राम क्रोधायमान वदता झाला तयाप्रती व्यवहारिक नसे तुम्हा ज्ञान वाटे देव गजानन चिलिम पेटवावी अग्निविन उगाच भोंदू वाटतो बालकी होती चिंतातुर मनात करीती विचार विस्तवा वाचुनी लाचार विनमुख होऊन वैसले गजानने जाणिले सर्व सोनारास झाला गर्व अक्षय तृतीयेचे पर्व नच विस्तव देणे त्या मनी चिलीम घेतली ती हाती महाराज वदती बंकटाप्रती धरी रे काळी ही वरती चिलीम पेटवली अग्निविने इकडे सोनारा घरी स्वयंपाक झाला बसवले आप्त भोजनाला चिंचवण्याचा प्रकार भला याच दिनी होत असे पक्वान्न वाढले पात्रात चिंचवणे द्रोणात पहा कैसे घडले अघडीत चिंचवण्यात अळ्या झाल्या उठले लोक जेवणा विरहित एकही घास न पोटात जानकीराम होई विस्मित प्रत्यय तया दाखविला मी माझे दाखवले अज्ञान आता जातो तया शरण धावणे धरले चरण क्षमा याचना मागत असे कडला तुमचा अधिकार लोळण घेऊ पायावर मी अजान लेकरू पामर कृपादृष्टी पाही आता ठेविले हस्त तयाशिरी जाण्या सांगती माघारी चिंचवणे होई अमृतापरी आश्चर्यचकित तो झाला चंदू नामे एक भक्त राहत होता शेगावात अनेकही असती तेथे सेवे माझी स्वामींच्या चंदूस वदती महाराज कानवले देई मजा आज न करी इतर आज उतरंडीत तुझ्या असती इथे चंदू मुखीनं घरी गेला विचारी आपल्या बायकोला उतरंडीत असेल का कानवला
असल्यास देई सद्गुरूसी. होऊन गेला महिना एक, घरी जेवले असती लोक. परी बुद्धीशी सद्विवेक, पहा म्हणे तो तिजसी. उतरंड उतरून पाहता, दोन कानवले येती हाता. मोद झाला तया चित्ता, धन्य म्हणते गजानन. घातिले चरणी दंडवत, त्रिकाल ज्ञानी हा संत. सुख समृद्धी जीवनात तये कृपेने लाभले. माधव नामे एक ब्राह्मण, आला ग्राम चिंचोलीहून. संत चरणी होईलीन, मोक्ष साधावया कारणे. अट्ट्याहासे करून राहिला, अन्न पाण्या वाचून काया जाहली असे क्षीण. मरणमुखी तो जाहला, विनवती तया लागी जन. सोड म्हणती उपोषण, महाराजही पाहती सांगून. परी न माने कुणाचे तो, कृपे धरून अक्राड विक्राड. महाराज येती त्याचे जवळ, माधव काढता झाला पड. वाचवा वाचवा म्हणून या, मृत्यूस भ्यायला खरोखर. समर्थांनी केली विचार, प्रपंची त्यागीला आचार. निर्धार करी नामाचा, ऐसे वदोनी गजानन. केले तयासी पावन, शुद्ध भाव आचरण. उपासना जना सांगती, इति श्री गजानन महात्मा चतुराध्याय समाप्ता. गजानन महाराज की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सद्गुरुनाथा सच्चिदानंदा, सुबुद्धी द्यावी मतिमंदा. तव कृपे स्वानंदा, आत्मानंदा देसी तू. समर्थांचे आले म्हणी, वसंत पूजा एके दिनी. करावी ऐसे वदोने, कार्य तेचे करविले. बोलाविले वैदिक ब्राह्मण, करविले त्याचे पूजन. दक्षिणा त्या अर्पण, शिष्य होते करविले. वाढला शिष्य परिवार, म्हणून महाराज गेले दूर. सोडून शेगावीचा शिवार. कानना प्रति हिंडती, महाराज फिरत फिरत आले पिंपळगावी. स्थिरावले शिव मंदिर एक भले. हेमांडपती पाहून, घालून या पद्मासन. बैसले समाधी लावून, जहालाचे अस्तमान. गुराखी गुरे नेती घरा, इतक्यात कुणी मंदिरात. वदन आला शिवाप्रत, समर्था पाहिले तेथ. आश्चर्य वाटे मनी त्याच्या, कडवी वाळता सकलाच. भेट देती मंदिरास, हर्ष होई सर्वांस. सानिध्य त्याच्या बैसले, कुणी करती भजन. मनोभावे पूजन, शुद्ध भाव आचरण. नैवेद्याची ठेवती पुढे. गुराखी गेले गावात, समस्त जना कडवी मात. होती सकळ हर्षित, साधूसी त्या पाहुणे. राहिले तेथे काही दिवस, काळजी वाटे बंकटास. तया म्हणी तोची धास, असतील कुठे गजानन. शेगावच्या बाजारी खरेदी करण्या काहीतरी. पिंपळगावचे गावकरी मंगळवारी पातले. भेट होय अकस्मात, बंकट आणि ते ग्रामस्थ. सांगते एकमेका प्रत, महती त्या संताची. पिंपळगावी एकवलिया, अनेक करी तो लिहिल्या. काय वर्णावी ती किमया. संतोष म्हणे बंकटाच्या, बंकट येऊन विनवी तया ते. महाराज चला शेगावाते, भक्तगण उपोषित ते. तुम्हास्तव राहती, परत आणले शेगावात. गजान महासंत वास, त्यांनी तिथं बंकटास्तव केला असे. तिथून काही दिवसात निघून गेले अडगावात. उन्हाळा तो खरखरकीत, माध्यान्ह काळी तृषित ते. पाणी न पिले प्यावयासी, त्रास भला ग्रामस्थाशी. त्रासूनी ते जीवनाशी, कष्ट करीती रात्रंदिन. अडगावहून आले अकोलीस, शोधिले पाणी प्यावयास. भास्कर नागरी शेतात, महाराज येती तया जवळी. घट भरला तयापासी, पाहताच मागती जल त्यासी. नकार देईन वदला तयासी, नंगापरी तू अससी रे. आमच्यासाठी असे नीर, दुरून आणले डोहीवर. जाई इथून सत्वर. वनवी बोलतो बोलला, महाराज किंचित असले. निघून ते दूर गेले. विहिरी पाहुणे थांबिले, परी कोरडीच ती असे. वृक्षांतळी बैसून डोळे मिटून करती ध्यान. सच्चिदानंद दयाघन, विनविता प्रभूशी जाहला. विहिरीचे फुटले पाझर, क्षणात भरले तीत नीर. प्यायले पाणी दयासागर, भास्कराने ते पाहिले. धावून गेला तयापासी, क्षमा करा पामरासे. ऐसे वधून चरणाशी, घट्ट धरून बैसला. कृपा करीती तयावर, समर्थतेची योगीवर. देऊन या अभयवर, सन्मानाशी लाविला. इति श्री गजानन महात्मा पंचमाध्याय समाप्तः. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सगुण गुणावरा कृपा खरी, असता तया काय दुरे. सदैव तूच सहायकारी, भक्त राणा उपासका. हाच अनुभव येई त्यासी, जो करी संत सेवेसी. रिद्धी सिद्धी पदीच्या खतासी, होऊन या राहती. आता पुढील कथा सुरस. एका श्रोते सावकास, भक्त नेती मळ्यात. कणसे खावया गजानन, कणसे मक्याची घेऊन. बंकट येई स्वय घेऊन, भाजण्या अग्नी चेतवून. सकळ बैसले शोभवती, वृक्ष चिंचेचे अपरंपार. आगी मोहळे तयावर, होता तेथेची धूर. पसरल्या माशा चहूकडे, गेले पडून सारे जण. राहिले एकटे गजानन, माशांनी अंग झाकून. गेले ऐसेची जाहले, महाराज असती शांत. भक्षकांची नस तया खंत, नवल ते पाहता भक्ती. सहनशीलता ती पाहून, माशा मोहोळ सर्व देची. रूप स्वमेव ब्रह्म येची, निज लिलेने दाविले साची. आला धावून बंकट, होऊन गेला एक प्रहर. भक्त झाले चिंतातुर, काटे शरीर अपार. बोचलेले ते पाहती, बंकटलाला बोले वचन. या सर्वांची कारण मीच एक असे जाण. दुर्दैवी मी खचितशी, पाहुणी बंकटाची स्थिती. परतून भक्षिका लाविती, कौतुक तेच दाविती. सकल जनाशी देथवा, काटे रुतले ते पाहून. बंकट करी पाचारण, चिमटात सोनार घेऊन. आला असे त्या ठाई, अंगीचे रुतले काटे. काढून
शक्ती चिमटे मीच काढून उलटे दाखवितो ऐसे बोलती. ऐसे वदने गजानन श्वास घेत धरती रोखून रुतलेल्या स्थालातून काटेवरती आणले. ऐसा पाहता प्रकार आनंद झाला सकला फार. तो भक्त अधिकार चकित ते जन आले. कंसे बाजून या भक्त आनंद बैसले खात. परतून गेले गावात जनसमवेत समर्थांच्या. महाराज येती अकोटास भेटण्या बंधू नरसिंहजीस. गुरु कौतिक्षक अल्लीस मानुनी जे असती हो. नरसिंह विठ्ठल भक्त जन्म मराठा कुळात. ईश चिंतनी सदारथ श्रद्धास्थान ते जनतेचे. घनदाट अरण्यात वास करून एकांत नरसिंह राहते नित्य. तया संत हे भेटते अलिंगळे एकमेका. बैसले आसने एका. भावन उरला परका. हितगुज करीते जाहले. प्रपंच करुणे परमात्मा साधिले हेतू तो सार्थ. ज्ञानोपासन यथार्थ करुणे राहिला निर्दोष. तू कर्म भक्ती योग मार्ग याचाची घडो संसर्ग. रंगविना अंतरंग हाच मार्ग सुलभ हो. जैसे जैसे कथन केले तैसेशी त्याने मानिले. चरण भावे वंदिले. परोपकारी निसंशय. तुम्ही आम्ही सर्व एक. वृत्ती ठेवून सद्विवेक. संकटा झेलून अनेक शांती. नांदवी या भुवरी नित्य भावी भेटी गाठी. अपराध घालून पोटी गजानन कृपादृष्टी. नित्य राहो आम्हावरी. अशक्य तुम्हा नसे काही. योग क्रिया जाणताही. भाव तुझा पर नाही. बंधू धाकटा मीच हो. सोने जैसे बावन कसी. कमीपणा न येई त्यासी. संत महात्मा हा गुणराशी. साक्षात्कारी तुम्हीच हो. कानना प्रति दोन संत. वार्ता पसरली अकोटात. दर्शनासाठी जन तेथ येऊ लागती क्षणात ते. तितक्या माझे गजानन आधीच गेले निघून. दर्यापुराच्या सानिध्य जाण. येऊनी राहिले शिक्षा सवे. भेट देती वज्रभूषणा. वेद पारंगत विप्रदाना. शिवर गावी पूजन येत. अर्धदाना करीतसे. प्रातःकाळी नदी तीरी. विप्र येता सदाचारी. पूजा पात्र तया करी. योगीराज हा भेटला. उदयांजली मित्र आला. तम अवघाची नेमाला. ब्रह्मानंदी डोलत बैसला. योगी ऐसा पाहितो. सूर्या समान ती कांती. अजानु बाहू गुरुमूर्ती. वज्रभूषण हर्षला चित्ती. अद्य पाद्य पूजला. साष्टांग केला नमस्कार. मुखे त्याची नाम गजर. नभोदरीचा भास्कर. प्रत्यक्ष भुवरी पाहिला. हृदयासी तया लावून. दिले तया आलिंगन. धन्यत्व पाहे जीवन. आशीर्वच तया लाभला. परतुने आले शेगावात. उत्सव मारुती मंदिरात. नाम कीर्तन गजरात. अन्नदान करविले. तिथेची राहती गजानन. बंकटा लावी परतून. राहण्यायोग्य हे स्थान. ऐसे म्हणून सांगितले. स्वामी राहती मंदिरी. शेगाव झाली पंढरी. भास्कर पाटील सेवा करी. गजानन तव कृपे. इति श्री गजानन महात्मा षष्ठाध्याय समाप्तः. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी गणराया. कथन कराव्या तव लीलया. तूच लाविसी लिहावया हात धरुनी. बालकासी मतिमुमी अज्ञान बालक. तुझे हे सान चित्ती तुझसी आठवण. लेखनाते या करीतसे. मारुतीचा हा उत्सव करीत होते रंकराव पाटील नामे. खंडेराव धनिक होता थोर तो. संत सेवा घरी खरी. त्यात लाभली जमेदारी. उत्तम कुशल व्यवहारी. बंधुही तयाशी असती हो. लक्ष्मी नांदे सर्वा घरी. तरी सर्वच सेवे करी. कीर्ती पसरली दूरवरी. उत्सवा कारणे तीच ती. महादजी उकाजी कडताजी. आप आपल्या रमती काजी. घरण्या उपदेशी गोमाजी. समर्थ तेही नागझरीचे. कडताजी सी पुत्र 6. पुत्र विरहित कुकाजी हा. जन्मदात्या पित्या परी हा. प्रेम करी सर्वावरी. रिद्धी सिद्धी राबती घरी. खंडू पाटील कारभारी. बहु 5 जन ते जरी. सर्व मान देती तया. काही सज्जन काही उन्मट. करीती जनासवे कटकट. गजाननावरी उष्टी होऊन छळ करीती तोय. गजानन योगेश्वर सहन करी साचार. जे जे काही होती प्रकार. परी निरुत्तरा असती ते. हसण्यावरी सर्व नेती. समाधानी सदावृत्ती. भास्कर पाटील सांगती. सद्गुरूच्या राही तो. सहावेना अपमान. म्हणून वंदे तया लागून. मंदिरी न राहावे आपणा. भास्कर वंदे परोपरी. जाऊ अकोली ग्रामासी. देती त्रास हे सकलाशी. सौख्य न मिळे जीवनासी. उत्मत्त ते राहती. गजानन वदती भास्कराते. आवर घाली मानाते. परमभक्ते हे आम्हाते. सत्ताधारी जरी असती. हे जमेदाराशी उन्मटपण. असे खचित हे भूषण. म्हणूनच याचे वचन. ग्रामवासियावर हो. पाटला माझी नामे हरी. आला हनुमान मंदिरी. महाराजा नमस्कार करी. विनवी कुस्ती खेळण्या. तू हारशील कुस्तीत नको पाहू माझा अंत. परोपरी विनवीत असताना मानी तो तया. महाराज राहिले
बसून उठवी वदले त्या लावून, पाहतो ऐसा तू पहिलवान, गर्भ त्याचा राहावया. पाटील हरी पुढे आला, बहुत प्रयत्न करीत झाला, परी यश न मिळे त्याला. झुजता तो समर्थांशी, गजानन वदती हरिते, नच छळावे इतराते. स्वाभिमाने कर्तव्याते, करीत राही यापुढे. सद्गुरु समर्था पुन्हा राशी उपकृत केले आम्हासी. सांगितल्या परी अहर्निशी, राहू हेची सत्य असे. तेव्हापासून सर्वजण राहती नम्र होऊन, गजाननाची शिकवण शिरसावंत मानिली. परी होते काही कोटाळ, लहर एक करण्या छळ. होऊन या उतावीळ, संता सानिध्य येती ते. घेऊन उत्सवाची मोडी, पातले ते राऊळी. भावना तयाशी खुडी, करीती आग्रह ऊस खाण्या. अट आमची मान्य करा, करू आम्ही ऊस प्रहारा. वळ अंगावरी ना जरा, दिसता मानू वद्य तुम्हा. महाराज असती मौन, तेच मानती ते प्रमाण. हाती उसाते घेऊन, धावून आले अंगावरी. भास्करा हृदय तळमळ, वंदे नकारे करू छळ. अंगी तुमच्या जरी बळ, रीत बरवी ही नव्हे. महाराज वदती बालकांना, त्रास झाला असेल कोणा, तरी तो शमविना आपणा. विश्रांतीची जरूर असे, सर्व बैसले समवेत. ऊस घेतला हातात, रस काढिला पात्रात. हातानेच तो पिळवून, जेवढे होते तेथे ऊस काढिला सर्वांचा तो रस. प्यावया दिला सकळाच, शम परिहार करावया. बंडू पाटला कळवली मात, झाला असे तोही चकित. मार्दवंतांना त्या वाणीत, असे तुरे वदत असे. गण्या गण्या गजानना, वाचे वदता निर्मळ मन. शुद्ध भाव अंतकरण, दुजेपणा मुळी नसे. खंडूजीस नव्हते बुलवाळ, निपुत्रिक वसती सकळ. कुकाजीच्या वृद्धापकाळ, चिंतामणी करीतसे आळतीसे गजानन. मनी तयाच्या तीच याचना, इच्छा दर्शवी पुत्राविना. जीवन कैसे जगावे हे वदती संत गजानन. परमेश्वरी सूत्रदान, पुत्र होईल तुझ लागून. वचन सत्य ते झाले. इति श्री गजानन महात्मा शतमोध्याय समाप्तः. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय यमुना तट विहारा, मधुसूदना पतित पावना. करुणा घना गोपसखा नंदनंदना. वज्रभूषणा जगतपते त्रिभुवन नायका. गोपगणा शनहीना गमे तुझा विना. राधा रमण कुंजवना, धेनू चाहिल्या सवय तुझी. कृपा करी यदुनाथा, नम्र चरणी तुझ्या माथा. मार्ग दाखवी दिन अनाथ, हेच मागणे तुझ प्रती. तव कृपा असता खरी, स्वानंदाचा उठती लाहरी. लिखाण करण्या हितकारी, होईल पूर्ती निश्चय. कुकाजी आले मरण, खंडूजी झाला मने खिन्न. भावाभावात भांडण, भाऊबंदकी सुरू झाली. देशमुख आणि पाटील दुही हीच गावातील. वाद वाढता त्यातील, विकोपास भांडण जात असे. ऐसाच काही घडला प्रकार, खंडू पाटला पडे विचारा. गजाननावरी सर्व भार, टाकून दर्शना केला असे. ठेवून पायावरी शिर, भावे केला नमस्कार. कृपादृष्टी आम्हावर असू द्यावी वदत असे. जाणून या भावनेशी, धरिले त्याशी हृदयाशी. करीतसे सात्वनाशी, दया नव होऊनी. नाही भिण्याचे कारण, जावे आता परतून. पाटील निर्दोषी म्हणून सिद्धी त्यांनी करविले. गजानन विनंती करी, खंडू पाटील राहण्या घरी. नेता झाला सत्वरी, इच्छा त्याची पाहून या. महाराज असता सदनास, ब्राह्मण करती मंत्रघोष. वस्ती स्थान तेलंगणाच, अकस्मात येथी शेगावी. मंत्र म्हणता मुक झाली, सद्गुरूंनी ती दर्शवली. वेदवाणी पटविली, निजासनी बैसून या. वदते झाले ब्राह्मणासी, वैदिक झाला तुम्ही काशाशी. निरर्थक साधनेशी, करणे योग्य नसेशी हो. पोट भरण्या जरी ज्ञान, सत्य करावे विद्याजन. मनविता जरी ब्राह्मण, कर्मठ म्हणून वावरा. स्पष्ट करून उच्चारा, गजानन वदती ते स्वर. न लावता उशीर, चकित केले विप्रांना. दिसावया परमहंस, दत्ता स्वर. न लावता उशीर, चकित केले विप्रांना. दिसावया परमहंस, दिवत्ता त्या अंगी खास. द्यावया जीवन मुक्तीस, सिद्ध योगी हा असे. खंडू पाटला बोलविले, हस्ते त्याच्या दान दिले. ब्राह्मण ते संतोषिले, गेले सोडून शेगावती. महाराजही कंटाळले, गावात राहून त्या भले. पाटलाच्या मळ्यात आले, शिवमंदिर ते पाहून. मंदिराशेजारी ओट्यावर सावली असे थंडगार. निंब वृक्ष बहरला, वर आसन तेथे घातले. जागा असे ती छान, रमले असे तेथे मन. झोपडी द्यावी रे करून, वदते झाले कृष्णाजीसी. असता पाटील सेवेत, घडली गोष्ट अद्भुत. 10-20 गोसावी, तितक्यात त्या ठाई येऊ पातले. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आहोत आम्ही शिष्य साचे. मानस आमुचे भोजनाचे, निवेदते त्या जाहले. शिरापुरीचे भोजन मागते झाले सर्वजण. राहू म्हणती दिवस 3, नंतर पुरती जाणे असे. आज नसे अन्नदाना, हजर असे भाकरी चून. त्याच आपण घेऊन करा भोजन मळ्यात हो. भजनोत्तर बैसले जन, सुरू झाले निरूपण. कुणान रचविले प्रवचन, शब्द छल तो व्यर्थची. कुजबुज ती सुरू झाले, ब्रह्मगिरीच्या कानी गेली.
थोर याहून गुरुमावले श्रद्धास्थान आम्हासी ते गोसावी तो रागावला समर्थापासी आला भला चिलीम माझी गांजा भरला भास्कर देतसे गजानना चिलीम घेती गजानना ठिणगी पडली पलंगी दान पेटी घे माघारुनी धूर धूर निघाला क्षणात भडकला अंगार समर्था वदला भास्कर उतरा खाली सत्वर सद्गुरुनाथा गजानना ते वदती भास्कराशी आणा येथे ब्रह्मगिरीचे नैनन चिंतंती श्लोकाशी सत्य करून दाखवाया गुरु आज्ञाती मानून भास्कर करी पाचारण ब्रह्मगिरी घाबरून वदतसे तयाला नच न्यावे तरुणी त्याचा तो कर भास्कर ओढी फराफरा गजानन समोर आणून उभा करीत असे नैन दहंती पावक खरे करावे शब्द देख गोसाव्याच्या त्या धाक पडला असे खचितची क्षमा मागे समर्थाशी न ओळखले मी तुम्हाशी सद्गुरु वरा गुण राशी नतमस्तक तो झाला इति श्री गजानन महात्मा अष्टमाध्याय समाप्त श्री गजानन महाराज की जय। अध्याय 9 श्री गणेशाय नमः रुक्मिणीवरा पांडुरंगा भक्तवत्सला श्रीरंगा चरणापाशी चंद्रभागा सेवेशी तुझ्या वाहते करिता तियेची स्नान करी पापाचे शालन मनोभावे वंदून भक्त चिंतनी रमती ते मज द्यावे वरदान लिहवी हे गुणगान सिद्ध पुरुष गजानन भावे सुमने वाहतो परिसर स्पर्शतात लोहाते सुवर्णच तो करी त्याते संत कृपा दान ते कल्याण भक्ताची करीतसे म्हणून मागणे हे सदया दया असावी प्रभुराया जड जीवा या तारया महिमा सद्गुरूचा वर्णवी एकदा शेगावी टाकडी कर गोविंद बुवा कीर्तनकार हरिदास हे असती थोर शिव मंदिरी पातले लौकिक होता मोठांचा जीर्णोद्धार मंदिराचा धनिक तो शेगावाचा भाविक तोही सत्य असे मंदिरात येता कथेकरी घोडा बांधिला सामोरी येता जवळी लात मारी चावा तोची घेत असे स्थिर न राही क्षणभर तटातटात तोडी दोर पडून जाई वारंवार जवळ न येऊ देई कोणा लोखंडाच्या साकड्या असती बांधवया भल्या विसरून त्या राहिल्या टाकडी नामे ग्रामासी रात्र झाली असे फार झोपण्या गेले कीर्तनकार चोहीकडे पसरला अंधार टिवटिव्या टिवल्या कळती त्या भयान वाटे परिसर कुणी न दिसे रस्त्यावर तितक्या माझे योगेश्वर येथे झाले त्या ठयाची घोडा होता उभा शांत महाराज झोपले पायात भजन वाचे गणगणात वृत्ती रंगुनी गेली असे शंका येई एकमनी घोडा वाटे जाईल सुटोनी म्हणून गोविंद बुवा मधुनी येऊन पाहती घोड्याशी त्या घोडा होता उभा शांत नवल वाटले तयाप्रत जवळ जाऊन पाहत दृष्टी पडले गजानना गेला समर्थाशी नमस्कार ठेवून पायावर शिर चिंता करून या स्थिर स्तवन मानसी करीत असे भाग्य तेची फळा आले खटाड घोड्याशी आकळिले सखा सोयर तू असे या दिनाचा उजळून देवी मार्ग हा जीवनाचा जोडून या कर बुवा निघाले सत्वर नित्याचा व्यवहार करावया कारणे दूरदूरची येती जन गजाननाचे घ्याव्या दर्शन मनी पावती समाधान प्रसाद लाभता संतांचा बाळापूरचे दोघे जण सद्गुरु चरणी होती लीन नवस केला तो विसरून गेला असे जाणवले दुसऱ्याही वारीसी येता जाणं गांजा केले विसरून समर्थ तेच बोलवून दाखविले हो जाहले बाळकृष्ण नामे रामदासी राहत होता बाळापुराशी सज्जल गडी दर्शनाशी नित्य वे जात असे पत्नी राही ती सांगते चंदनाच्या चिपळ्या हाती नामस्मरणी रंगून जाते ऐसा नित्यक्रम असे सदा करी अन्नदान अतिथी विप्रा दोषवून निज ग्रामी येती परतून पुरुषार्थाशी साधन्य वृद्धापकाळ पुरती येता होईल ऐसे सद्गुरुनाथा सेवा तुमची न होणे आता शक्य वाटते या मनी विचार ऐसा येता मनी युक्ती होई दीनवाणी अश्रू तडपतील लोचने धान्य समाधी लागली स्वप्नी येऊनी रामदास वदते झाले बाळकृष्णास घरीच करणे उत्सवास दर्शनास येईन मी तेव्हापासून बाळापूर उत्सव नवमीचा होई साजरा 9व्या दिवशी 2 प्रहार दर्शन देती गजानन वाट पाहता समर्थासी दिसे मूर्ती तीच साची येशापरी आस त्याची पुरविते ते झाले वचनाशी त्या झाली पूर्ती गजानन ते निघून जाती समाधान पावला चित्ती बाळापुराशी विप्रेतो गजानन रूप रामदास श्रद्धा भावे दर्शनास लागो मना तोच ध्यास अगाध लीला तयाची हो इति श्री गजानन महात्मा 9वा समाप्त श्री गजानन महाराज की जय। अध्याय 10 श्री गणेशाय नमः अनंत रूपा नारायणा तूच रक्षिसी भक्तगणा नच कोणी तुझ विना जगज्जीवना मजा आता देवादिदेव गजानन वंदे गाती गुणगान चरणी भावे वंदून कृपा प्रसाद मागत असे गजाननाच्या आलेमनी राहावे अमरावतीस जाऊन आत्माराम सदनी घेऊन या ते राहिले आत्माराम पुरुष थोर होता त्याचा अधिकार ग्रामा माझी उदार प्रभू घराणे असे त्याचे येता गृही गजानन घातले तया मंगल स्नान केले भक्तिभावे पूजन हार कंठी घातला पंचपक्वानाचे भोजन देऊनी केले गुप्त मन दक्षिणा ती देऊन चरणी मस्तक ठेविले दर्शना कारणे
येती जन दर्शन घेता समाधान, कितीकांना ते चरण स्पर्श करावया मेळेची ना. अति जहाली असे दाटी, करीती भाविक लोटालोटी, घालावया हारकंठी, भाग्याविना न घडत असे. जिथे जिथे इच्छा होई गजानन स्वये जाई, तया लागी पुण्य खचित लाभावी लागते. खापर्डे गृहस्थी याचे घरी, महाराजांची केली स्वारी, वकली सनद हीच खरी, अपार संपत्ती देत असे. षडोपचारे झाले पूजन, आशीष देती गजानन, सदन झाले ते पावन, समर्थ चरण लागताशी. ज्याच्या ज्याच्या मनी भाव, तया भेटला हा देव. कुणी असो अंगराव, सकल समान हो त्या ठाई. राहून तेथे काही दिवस, महाराज येती शेगावस, त्याच ठाई मुक्कामास. मंदिरी शिवाचे राहिले, कळले असे पाटलास, कृष्णाजी येई दर्शनास. विनवी चालण्या मळ्यास, परी तिथेची ते राहिले. सर्वांचे जाणून मन, केले असे समाधान, होईल आपुली इच्छा पूर्ण. ऐसे वादे वदले ते घरी हरी पाटील नारायण, तैसे इतरही सर्वजण. होती पदी त्या लीन, कृपा प्रसाद लाभावया सखा राम असोलेकरांची. पाटील मागती जागा मठाशी, पटले ते महाराजांशी, पावन भूमी तीच हो. परशुराम सावजी, भास्कर गणेश अप्पा पितांबर, अनेक भक्त असती थोर. महाराज सानिध्य सेवेसी, बाडा भाऊ भक्त खरा. सांडोनिया घरादारात, गजाननाचा आसरा घ्यावया तेथेची राहिला. स्वार्थ साधू भक्तगण, महाराज सांगती विनवून, द्यावे यासी घालवून, नच ठेवावे जवळी हो. गजानन घेती हाती काठी, मार मारती भास्करा पाठी. सत्य ठरली ती कसोटी, वळणा उठला अंगावरी. कळला त्याचा अधिकार, लाभला शिष्य हाची थोर. जैसा सुवर्णा सोनार, कस लावून पाहत असे. बाळापुराचा सुल्लाल, मारवाडी अग्रवाल, त्याची गाय खड्याळ. मारकुंटी फार असे, मोकाट फिरे गावात. धान्य खाई दुकानात, जन झाले अतित्रस्त. हाती न सापडे कुणाच्याही, कुणी म्हणती या गाईला घेऊन जावे शेगावला. जसा घोडा शांत झाला, कृपा गजानन करतील. फासे टाकून धरले गाय, गाडीत घातली बांधिले पाय. शेगावी न्यावया उपाय, ग्रामस्थांनी केले असे. दृष्टी पडता गजाननाची वृत्ती पालटली. धेनूची दोरखंडे सोडण्यात तिची, महाराज स्वये येती पुढे. खाली घालून या मान, चाटू लागली ती चरण. अग्रवाल करी दान गजाननासी त्या गायीचे. कारंज्याच्या लक्ष्मण, विप्र एक धनवान. पोटी रोग असह्य जाण, कीर्ती ऐकून येतसे. पत्नी तयाची जाई शरण. गजानन मागे वरदान, पतीचे वाचवा प्राण. शमव्या ह्या यातना, अंबाय होता समर्थ करी. तोच फेकला अंगावरी, खाया देई पतीस सत्वरी. व्याधीमुक्त तो व्हावया, आज्ञेचे करी पालन. झाला रोग निवारण, कृपाळू तो दयाघन. गजानन धन्वंतरी. इति श्री गजानन महात्मा दशमोध्याय समाप्तः. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. अलौकिक ही तुझी कृती, सुरनर तुझला भावे पूजती. ब्रह्मानंद श्री गुरुमूर्ती, सगुण उपासक गजानन. भोलानाथ गंगाधर, निरिजापती उमाशंकर. हर शंभो हे महेश्वर, करुणासागर विश्वनाथ तू. महाराजांचा परिवार, पाटील मंडळी, पितांबरा प्रिय भक्त तो भास्कर. कुत्रा तयाशी चावला, श्वान होते पिसाळलेले. तेने लोक तेच भ्याले, उपचार भास्करावरी केले. सर्व ठरले निरर्थक. भास्कर म्हणे, गजानन हाच माझा वैद्य दान. मजला जावे घेऊन, तेच करणे योग्य असे. गजाननापाशी तया गेले, वृत्तांताशी ऐकविले. हसून महाराज वदले, भोग भोगावा तो लागेची. प्रारब्ध भोग तो होता, झाला तो कुत्रा चावता. कृपादृष्टी ती होता, मृत्यू टळे भास्कराशी. केली होती संत सेवा, तोच लाभला त्याची मेवा. अंतरिंगीचा शुद्ध भावा, पुरावा हाची योग्य असे. शिवरात्रीशी त्र्यंबकेश्वर, दर्शन येती योगेश्वर. शिष्या सहित साधूवर, पंचवटीसी राहिले तेथे काय दिवस. परतून आले शेगावास, भेटून श्यामशिंगास. येऊ म्हणती अडगाव, असता उत्सव रामनवमी. श्यामसिंग शेगाव ग्रामी, येताच संधी नामी. गजानन नेई अडगाव, असता तेथे समर्थ स्वारी. भक्तगणाचा कैवारी, भास्कर त्या तांडन तरी अपराधी. तो म्हणून या जन वदती, सोडा तयाशी. चुकला जरी कर्तव्याशी, दृढ भाव त्या चरणापाशी. सद्गतीत तो झाला, बाळा उस देववी मार. म्हणूनच घडला हा प्रकार, करा याचा काही विचार. गजानन वदले कौतुके, पाटील भास्करा कारणे. 2 दिवस इथे राहणे, य लोक सोडून जाणे. लागेल ऐसे संत वदती, संत वाणी खरी झाले. मुक्ती भास्करा मिळाली, द्वारकेश्वरा जवळी. समाधी तया देवविली, अन्नदान भंडाऱ्याची. अडगावी ग्रामवासियांशी, घ्यावयाच्या प्रसादाशी. कावळे येती अति, तेथे त्रस्त होती जन हाकता. कावळे ते अन्न खाता, कृपाच तव दयावंता. क्षणात तया पाठवले, वदले काय ते संत एका. आज आले उद्या नका देऊन जरा मोका. तुम्हा तांडन करावया. तेव्हापासून नच आले कावळे त्या स्थानी भले. संत वचन मानिले, महानंता तीच संतांची.
पडला असता दुष्काळ, नद्या विहिरीत नव्हते जल, हताश होती जन सकळ, सुरुंग लावेली विहिरीशी, आत होता कारागीर, खडक फोडना ती पहार, झाला तो लाचार, उपाय त्याचा चालेना, सुरुंगाची ती किमया, खडक फोडण्या त्या ठाया, एरड पुंगळ्या सोडाया, काम तेथे हो चालले, गणू नामे कारागीर, विहिरी माझी धरून धीर, बसला असता फुटला बार, स्फोट भयंकर झाला, गजानन कृपे वाचला, गणू सुखरूप राहिला, कपाळ तोंडी धोंडा, भला येऊन पडला त्या ठाई, गजाननाचा धावा केला, म्हणूनच गणू तो वाचला, ऐसा योगी लाभला, भक्त तारणा संकटी. इति श्री गजानन महात्मा एकादश अध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. जय अंबे रेणुके माते, शस्त्र शिरावर असता ते काय येऊ नये, त्या भक्ता ते लेकरे तुझे ते सर्वची, कुणी ज्ञानी कुणी अज्ञान, सकला मानशी तू समान, भवाब्धी माझी तारुण, नेसी माते तूच तया, सकल चिंता वाहसी, मंगळ दायिनी तू होसी, हाके सरसी धावशी, रक्षण करीशी सकलांचे, तूच करवी सेवे ते, दीनदयाळे मम हाते, कार्य चालवी हे पुढते, आशीर्वच तव राहू दे, अकोलीसी बच्चूलाल, रामभक्त अग्रवाल, सुटता तयाचा तोल, गजानन तू सावरीसी, मारा देता अकोल्यास, वदते झाले बच्चूलालास, सावकार असता तू खास, चिंता कासा या करीतोसी, जे जे आहे तुझ्या मने आले असे ते मम ध्यानी, करवून घेईल कैवल्य दानी, सत्य हेची मान तू, अससी खरा दानशूर, घडावे वाटते कार्य थोर, रामाचे बांधी मंदिर, इच्छा हीच तव असे, एकता सद्गुरु वाणी, वैसवले तया आसने, मनोभावे तया पूजिने, आशीर्वाद तो घेतला, महाराजा दिदले दान, ताटी भरून सुवर्ण, गजानन लावी ती परतून, कार्य तया ते कराविन्या, पितांबर तो शिष्य त्याचा, असे शिंपी जातीचा, लाभ त्या संत सेवेचा, भाग्य त्याची थोर ते, महाराज सांगती जाण्या दूर, दुःखी तो झाला फार, सुटला वाटे आधार, आज्ञा म्हणून तो जातसेच, कोटोली नामे ग्रामासी, निघाला असे तो प्रवासी, सुटल्या आम्रवृक्षापासी, येऊन या तो बैसला, ध्यानी मनी गजानन, नित्याचे ते चिंतन, गजाननाचे भजन, मनोभावे तो करीत असे, मुंगडे असती तेथे फार, म्हणून जडला झाडावर, जिकडे तिकडे अंधार, वनातरी तो राहिला, उद्या येतात दिनमनी, पाहिले तया गुराखांनी, वार्ता कळवली जाणवणे, ग्रामवासी जनतेशी, तया पाहावया जमले जन, मुखे चाले नामस्मरण, गजाननाचा शिष्य जाण, वळून झाले सकलाशी, खरे खोटे जाणण्याशी, परीक्षाच ते घेता त्याची, सांगती हरित करण्याशी, वृक्ष तोची पाटलाचा, सद्गुरूचे करिता स्मरण, पल्लवी फुटली ती नवीन, पाहता सकल ते जन, करती वंदन पितांबरासी, केला त्याचा बहुमान, गाती जन गुणगान, सकलाशी श्रुत वर्तमान, गजानन शिष्य सत्य असे. इति श्री गजानन महात्मा द्वादशोध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. संत महात्मे भूवरी, भक्तगणांचे कैवारी, सगुण रूप हे ईश्वरी, जन कल्याणास्तव असे, गोप सकाशी हरी, मावा पावा धरी तो धरू, धेनू चरिता वनांतरी, वसन करती पय पाना, करी आता कृपादान, कोण मज तुझ वाचून, देई मज अवधान, सेवा कार्य हे कराया, कुणी सज्जन कुणी दुर्जन, कुणी नास्तिक भाविक जन, मठा कारणे जमविती धन, सद्गुरु चरणी भाव असे, गजानन थोर संत, लीला त्याच्या आघाडीत येईल, जे मनात तेच करून नित्य दाविती, तजोमय दीनमनी, गजानन कैवल्य दानी, तिमिरा घालवून प्रकाशमय अवनी, करीतसे समर्थ बसती जया ठाई, परकोट उभारण तो होई, अन्न छत्र पान पोई, तया ठाई नित्यची, सद्गुरु पाहती काज, सोहळा पाहाव्या आज, शेगावी जाता सहज, पाहाव्या मिळतसे, आपणाशी भक्तगणाचा जे ध्वनी, तेच आले सर्व घडवून, सहाय्य केले सरकारांनी, ज्या ज्या परी गरज भासे, येता काही अडथळे, समर्थ वदता टेटळे, गजानन कृपेमुळे सहज साध्य ते होतसे, इथे होती चमत्कार, घडले काही जे प्रकार, केले असती सादर, संत वचना मानवनी, सवळ दर्द नामे, गावात गंगा भारती होता राहत, कुष्ठरोगी अति त्रस्त, संत दर्शना तो पातला, डोळे ठेविले पायावर, चापट बसली गालावर, उभा ठाकला जोडिले कर, कृपा सद्गुरूची व्हावया, लाथा बुक्या थापडा खाई, संत गजानन कृपा होई, थुकिले महाराज त्या ठाई, मलम मानुनी तो लाविला, घाण वाटली ती जनाला, जन बोलती टोचुनी त्याला, खंत नसे त्या मनाला, व्याधी राहिती तो जाहाला, गंगा भारती वंदे जना, व्यर्थ न करावी कुंचबना, थुंकी नसे हा मलम दाना, विनम्र भावे सांगत असे, स्नानास बसती गजानन, तेथील माती ती आणून, तिचेच करून लेपन, पूर्ववत तो जाहाला, सुगंध असे मातीच, भारती सांगे त्या जनास, संतन
वाटे कुटलाच प्रत्यय तयाची दाखवला. कुटाळा तो शरण आला, वंदले गजानन चरणाला. गर्व त्याचा तो निमाला. संत कृपेने सहजशी नित्य नेम गोसाव्याच्या एकतारीवर भजनाचा. त्याच नामी रंगली वाचा. संतुष्ट गजानन ते झाले. कुष्ठरोगी झाला बरा. पत्नी आली न्याव्या घरा. त्यागिले त्याने संसारा. काळ तिथेची घालविला. अनेक भक्ता कितीतरी. चमत्कार होती नाना परी. लिहावे ऐसे वाटे जरी. ग्रंथ वाटेल त्या कारणे. रोग साथीचे जरी येती. गजानन तया निवारती. मनी असतात श्रद्धा भक्ती. कल्याण तयाचे होत असे. घरी मनी शुद्ध भाव. कृपा करी सद्गुरु राव. ध्यान राव स्थान पूज्य सेगाव. विदर्भ पंढरी सत्यदाना. रोग साथीची येती गजानन तया निवारिती. मनी असता भक्ती. दर्शना जाती जन शेगावी. श्यामसिंग मुळगावचा लाभ घेण्या दर्शनाचा. मार्ग धरी शेगावाचा. दरबारी त्या पातला. चरणावरी ठेविला माता. वंदता झाला सद्गुरुनाथा. मुणगाव चालवे आता. इच्छा मम ही पुरवावी. महाराज ग्रामी त्या जाती. चतुर्दशी रिक्त ती तिथी. अन्नदान करावे चित्ती. भेद तयाने ठरविला. महाराज वदती पौर्णिमेला. जेऊ घाली सर्वाला. न मागती वचनाला. सिद्धार्था ती जाहले. भोजनाशी जमले जन. पात्रावर वाढले अन्न. आकाश ते आले भरून. मेघ गर्जना जाहल्या. वर्षा झाली जोरदार. अज्ञात केलं मातेर. श्यामसिंग तो लाचार. शरण गेला गजानना. भंडारा झाला दुसरे दिवशी. प्रसाद मिळाला सर्वांशी. संतोष पावला मानसी. कृपा प्रसाद लाभला. मुणगावचा पुंडलिक. भाकरे नावाचा भक्त एक. असे अति भाविक. वारी शेगावची नित्य करी. वारीची जाता ज्वर आला. रस्त्याने ना चालवे त्याला. आळवी मनी सद्गुरूला. ग्राम शेगाव ते गाठले. गजानन घातले दंडवत. पुंडलिक होई व्याधिरहित. आनंदले त्याचे चित्त. गंडांतर टळले खचितची. इति श्री गजानन महात्मा त्रयोदशाध्याय समाप्तः. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय राघवा रामराया. येती कौशल्या तनया. दीन वत्सला तव पाया. भाव पुष्पा या वाहतसे. अजान बाहू धनुर्धर. अससी कृपेचा सागर. दुष्ट सहाना अवतार. भार वाहसी भक्तांचा. कृपा करी रघुनाथा. अनाथाच्या नाथा. सुरस लिहावी कथा. दासाच्या या हातूने. खेरडा ग्रामी एक ब्राह्मण. असे सदाचार संपन्न. प्रपंच परमार्थ साधून. कार्य आपुले करीत असे. घरी येती पाहून फार. घेई अवघ्यांचा समाचार. सर्वावरी परोपकार व्रत. हेची तो चालवी. कर्जाचा वाढला भार. येई घरी सावकार. परी फेडण्या कर्ज लाचार. जीवनाशी तो त्रासला. म्हणी करुणी विचार. सोडिले ते घरदार. तीर्थाटना सत्वर. जावया करणे निघत असे. स्टेशनावर येता तिकिटाशी. गृहस्थ भेटला एकध्यासी. बदला तया कुठे जाशी. स्थिर चित्ता ठेवू तू तीर्थाटन जरी जाशी. प्रथम वंदी संताशी. गजानन असता शेगावाशी. थोर महात्मा खचितशी. विचार न करी अंतरी. जाई आता सत्वरी. उगीच भलते काहीतरी. मनी चिंतने बरे नसे. अकस्मात भेटला ब्राह्मण. मनी वाटे असेल कोण. गेला असे गोंधळून. आला असे तो शेगावा. दर्शन घेतले महात्मांचे. कथिले सर्व तया साचे. हेतू जे जे असती मनीचे. शंका निरासन झाली. स्टेशनावर भेटले कोण. घेतले का तया जाणून. जा आता घरी परतून. हेच सांगणे तूच असे. आत्महत्या करू पाहासी. होते जाणे हिमालयाशी. त्रासून या जीवनाशी. करणे हे का योग्य असे. धन आहे मळ्याशी. भापळीच्या त्या बुडाशी. नशीब तुझे उदयाशी. घेण्या संधी ही पातली. होता रात्रीचे 2 प्रहार. खोदण्यात जाई सत्वर. जा न करावा उशीर. परतून तया लाविले. जैसे तया सांगितले तैसे त्या विप्रे केले. सत्यवचन ते झाले. द्रव्य घट तो सापडला. शेगावी तो परत गेला. दान धर्म बहु केला. प्रेमानंदे नाचला. कृपा प्रसादे संतांच्या. सोमवती पर्वकाळ पाहून करावे नर्मदा स्नान. सवे घ्यावे गजानन. भक्तगणा वाटत असे. बंकटलाल मारुती चंद्रभान. सवे तयाच्या गजानन. ऐसे अनेक भक्तगण. ओंकारेश्वरी त्या पोहोचले. नर्मदेचे अवघे घाट. स्त्री पुरुषांनी भरले दाट. ना मिळे जावया वाट. गर्दी अपारती लोटली. नावे माझी बैसून. निघाले ते सर्वजण. खेडी घाट स्टेशन जवळ तेची करावया. नर्मदेच्या मध्यंतरी. नाव आदळली खडकावरी. खोच पडली तीच भारी. आता पाणी ते शिरले. घाबरले सर्वजण. परी शांत होते गजानन. मुखे चालले नामस्मरण. गण गण गणात बोलते हो. आम्ही न आपले ऐकले म्हणून हा ऐसे झाले. अपराधी आम्ही आहोत भले. वाचवा वाचवा प्राणही. स्तवन केले नर्मदेचे गजाननाने स्वयवाची. पाणी ओसरले साचे. नाव पूर्ववत चालली. नर्मदेने घेतले वेश. कोळीन रूप धरी ध्यास. लाविली नाव तिरास. अवघ्यांनी ती पाहिली.
चित्रकुटीचे नाथ माधव, शिष्य त्यांचे सदाशिव, तात्या असे टोपण नाव. दर्शनास आले शेगावे, गजान बैसले जेवणाचं. पाचाई नाथ शिष्यास, उशीर झाला तुम्हास येण्यास होया ठायासी. माधवनाथ गुरु त्याचे, भाग्य लाभले भोजनाचे. राहिले सेवन तांबूलाचे, विडा नेऊनी त्यांना नाव बळे नाम त्याचे. शिष्य माधवनाथाचे, स्मरण करिता त्याची. भेट हीच हो साक्षात, इतिश्री गजानन महात्मा. चतुरोध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जय व्यंकटेशा वासुदेवा. मनमोहन हे माधवा, शेषशयना केशवा गोविंदा. दामोदरा नमतो तुझ, करी पूर्ण मनोरथ. तुझी हाकला अर्जुन रथ. अनाथाचा तू नाथ, रखा सखा तुझी भाविकांचा. असे तुझं नमस्कार. हीन दीन मी पामर, जन कल्याणास्तव अवतार. अनंत रूपे नटलाशी, भक्त वत्सला दयाघना. दावी सखया तव चरणा, नामी रंगवी हो रचना. कवनाते या गोळ करी, टिळक बाळ गंगाधर. राजकारणी अति चतुर, कीर्ती जाहली दूरवर. स्वातंत्र्य संग्राम गाजविला, लोकमान्य नर केसरी. लोकमान्य नर दीन दीन ती मी पामन, जन कल्याणास्त अवतार. अनंत रूपे नटलाशी, भक्तवसला दयाघना. दावी सखया तव चरणा, नामी रंगवी हो रचना. कवनाते या गोळ करी, टिळक बाल गंगाधर. राजकारणी अति चतुर, कीर्ती झाली दूरवर. स्वातंत्र्य संग्राम गाजविला, लोकमान्य नर केसरी. जनतेचे हे पुढारी, शस्त्र लेखणी हीच खरी. इंग्रजाशी झुजला, शिव जयंती उत्सवाशी. टिळक आले अकोल्यासी, पाचारण केले गजनाशी. मज कावती बैसविले, खापर्डी दामले कोल्हटकर. विद्वान वक्ते असती थोर, जनसमूह लोटला अपार. भाग्य खचिती त्या नगरीचे, कोणा वाटे गजानन. मध्येच गातील भजन, परी धरुनी ते मौन. संभे माझी ते बैसती, राष्ट्रोद्धार हाच खरा. करवी हाते गंगाधरा, भोगिले ज्याने कारागारा. स्वातंत्र्य लढ्याकाराने, पटवर्धन अप्पासाचे. राहणारे ते आळंदीचे, स्नेही तेच टिळकांचे. आले असती उत्सवासी, वराड प्रांत्य अकोल्यासी. सभा झाली वैशाख मासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी. सुयोग पर्वणीचा साधला, सभा यशस्वी झाली खरी. टिळक गेले कारागारी, टीकास्त्र सोडिले इंग्रजावरी. शुद्ध भाव तो अंतरीचा, भूत भविष्य वर्तमान. जाणती हे गजानन, जन असती हे सामान्य. कर्तव्याशी ना जाणतया, टिळक असता कारागारी. गजानन देती प्रसाद भाकरी, खापर्ड्याशी वदती जा सत्वरी. टिळका कारणे ती द्यावया, मुंबईस गेले कोल्हटकर. प्रसाद घेऊन भाकर, टिळक न करते अभेर. कृपा प्रसाद तो स्वीकारला, मंडाळ्याच्या तुरुंगात. गीता रहस्य लिहिला ग्रंथ, गजाननाचा वरदहस्त. शिरी खचितची राहिला, कोल्हापूरचे करवीर. गोविंद सुत श्रीधर, काळे उपनाव साचार. गरिबीतच ते वाढले, शिक्षण तेही जेमतेम. परी बुद्धी ती उत्तम, यश धंद्या माझी हा ब्रह्म. द्रव्याजनाची नच शक्यता, टोंगो यामा दोघे जण. मित्र याचे खचित दान, सवे यांच्याने विद्याजन. थोर गुण हा लाभला, नसे कुणाची ती मदत. गरिबी अत्यंत, तयामनी हीच खंत. मित्र एक भंडाऱ्यासी, श्रीधराने पत्र टाकून. सविस्तर कळवी वर्तमान, मनात होते ते कथन. मनसेसी त्या नेविदिले, मनसे शिक्षक साचार. श्रीधरावरी प्रेम अपार, मजकूर वाचवणे करी विचार. मनी निर्धार तो करीतसे, ठरविती दोघे कोल्हापूर. शहर असे ते गुलजार, पत्रोपत्री व्यवहार. निश्चित तो जहाला, घ्यावे गजाननाचे दर्शन. शेगावी त्या जाऊन, रेल्वे मार्गावर ते जाण. भावना अंतरीची जाहली, सद्गुरुचरणी त्यांचा भाव. पैल तिरा लावी नाव, शेषन ते शेगाव. गाठिले हो त्या दोघांनी, आले दोघे ते मठात. गजानन जोडिले हात, जाणीती सकल ते संत. आशीर्वच तयाशी लाभला, विचार न करणे आता. शांत ठेवा आपुल्या चित्ता, सुयश तया चिंतता. कार्य सफल ते जाहले, लौकिकास पात्र श्रीधर. ग्राम लाभे कोल्हापूर, संत साक्षात परमेश्वर. सुपंथ भक्तास दाविती, दर्शनाचा योग येता. उचित घडले तत्वता, दयाघन सिद्ध हस्ता. शिरी आपल्या ठेवा सदा. इति श्री गजानन महात्मा पंचमाध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. परशु असे शस्त्र हाती, कुमार जमदग्नीचा मनती. परमशूर राम माता ती,
रेणुका ती मृगाजले तांडिले तिने सृष्टाशी संरक्षण दिले द्विजाशी परी आता हा निष्ठुर खोसी माते हवेरीसी बालका गजाननाचा भक्त एक नाम त्याचे पुंडलिक महान हा भाविक मुनगावी राहत असे शेगावीची करीवारी गजाननास झारी अंतरी कृपा तीच तयावरी सद्गुरूची त्या जाळली भागाबाई नामे ठाकरीनं राहत होती तेथे जाणं दंभाचार माजवून भोगीत असे सकलांना वदली ती पुंडलिका जन्म तुझा रे फुका शेगावासी जासी का सद्गुरु मानसी वेड्यासी ताप तुझा झाला बरा म्हणून करीसी एरेझारा खातो कुणाच्याही घरा विषापरी तो जातो गुरु पाहिजे ब्रह्मज्ञानी वेदांताची जाणुनी नित्य जो रंगे हरिचिंतने गुरु तोची खरा जाणावा भागाबाई जशी सांगे नांदी तिच्या तसा लागे अंजन गावी तिच्या संगे जाऊ म्हणे कीर्तनासी केदाजीच्या शिष्या ते गुरु करणे ठरले होते ऐसे म्हणे येताची ते जाण्यास सिद्धीचे झाले जाऊ म्हणे ती सकाळला म्हणून पुंडलिक झोपला स्वप्न रात्री पडे त्याला दिगंबर पुरुष उभा दिसे शेगावीचे गजानन देती तयाशी दर्शन मन जाई आनंदून कानी तयाचे बोलता माजविती दंभाचार लागती नारी नर वृत्ती त्याची ती कठोर यशाशी गुरु का मानावे तुझी असेल जी जी आस पुरविन मी तेसी पुंडलिका लागला ध्यास शेगावीच्या अवलियाचा निरखून पाहता तो योगी आला असे आपणा लागे अंजन गावचा तो ढोंगी पुरुष तया तो जाणवला नित्य व्हावया दर्शन पादुका घेई तो मागून करावया नित्य पूजन मनी निर्धार ठरविला पादुका तया देऊन महाराज पावले अंतर्धान पुंडलिका जाग येऊन शुभवार पाहू लागला पहाट होता खरी भागाबाई तो उभी दारी चाल म्हणे ती सत्वरी अंजन गावी जावया पुंडलिक तीच वदला गजानन गुरु केला पाठी राखा तो बना जुजा न करणे गुरु असे श्यामसिंग मुनगावचा भक्त तोही गजाननाचा मार्ग घरी शेगावीचा दर्शन कारणे सद्गुरूचा परतुनी जाता आपल्या गावी महाराज वदले भेटी घ्यावी बाळा भाऊस सांगती नेण्या लावी पादुका पुंडलिकासी द्यावया सद्गुरु आज्ञा घरून श्यामसिंग गेला परतून पादुका पुंडलिक देऊन निघून गेला तर तेथून राजाराम नामे ब्राह्मण धंदा सराफी दुकान कृपा संताची ती जाणा पुत्र दोन ते लाभले गोपाळ त्र्यंबक नामे त्याची श्रद्धा देवावरी साची सेवा तीच गजाननाची भक्तिभावे त्र्यंबक करी इच्छा झाली तयामनी द्यावी महाराजा मेजवानी आवडीचे पदार्थ करून भोजन आणले गुरुराया विचार तैसा कवराचा झुणका भाकरी देण्याचा निर्धार होई मनाचा स्टेशनावरी तो पातला वेळ झाला येण्या फार गाडी निघून गेली दूर दुसऱ्या गाडीस भरपूर वेळ होता जाण्याशी परी न ठरला मानस जाणे मनी शेगावास झुणका भाकरी गजाननास कवर केला द्यावयासी वाट पाही योगी राणा गेला तोची दर्शना न करीताशी भोजना महाराज असती आसने कौरासी त्या पाहून हर्षित झाले गजानन झुणका भाकरी मागून घेती सद्गुरु खावया आनंदले दयाघन कौरासी दिले अभिवचन कार्य तव सफल जाण होईल ऐसे सांगती भक्त मनी आनंदला माता चरणी त्या ठेविला परतून घरी गेला तारा आली असे गृही नोकरीचे बोलावणे सत्य झाले गुरुकृपेने जो भजे तया उणे नच काही घडत असे ऐसे येती अनुभवते जिथे भक्तीचा अभाव तेथे कैसा हा प्रभाव पहावया मिळेल हो इति श्री गजानन महात्मा षष्ठोध्याय समाप्तः श्री गजानन महाराज की जय अध्याय 17 श्री गणेशाय नमः जय जय लक्ष्मी रमणा शेषशाही नारायणा वैकुंठाचा तुची राणा भक्ता कारणे प्रगटसी प्रल्हादस्तव नरहरी स्तंभा माझी श्रीहरी हरण्यकश्यपू असुरी पोट विदारुनी मारिला उग्र रूप तव जरी प्रल्हादाचा कैवारी घेसी तया अंगावरी भक्त सखा तुची खरा तैसी कृपा असो देवा मुंगी साखरेचा रवा गोळ करून घेई सेवा हीच विनंती तुझा असो भक्त प्रिय गजानना अकोल्याची त्या जाना स्वय देऊनी दर्शना तया गृही राहासे कृष्णा बापूचा चांबट गावी बच्चू लालाने भेट द्यावी जिजाई पंडित अनिक नवी भक्त मंडळी असती तव खटाऊच्या गिरणीत समर्थ हे येती अकोल्यात मुक्कामासे उचित कल्पना नसता कुणासही विष्णूचा नामे सावकार ग्राम ज्याचे मलकापूर घेऊन यावे हा निर्धार महाराजासी आपुल्या गृही म्हणून गेला अकुलास विनविता झाला भास्करास जो गजाननाचा शिष्य खास केले बोलणे तयासवे दिले तयाशी वचन मलकापूर येईल घेऊन महाराजाशी निश्चित जाण समाधान झाले विष्णुसाचे
भास्कर विनती सद्गुरुशी जाणे असे मलकापुरासी, परी नकार देती त्यासी. अठ्ठा असे तो बैसला आग्रहास्तव गजानन, गाडीत बैसले जाऊन वस्त्ररहित पाहून कुजबुज जण करीत ते. महाराज उठले तेथून, नजर त्याची चुकवून डब्बा पायकांचा पाहून त्याच ठाई बैसले. मूर्ती पाहुणे दिगंबर, स्त्रिया घाबरल्या फार. ओढली साखळी अखेर, कथिला वृत्तांत पोलिसाला. येई अधिकार पोलिसाचा, हात धरी महाराजांचा. प्रयत्न त्यांचा उतरवण्याचा, परी न मानती गजानन. अधिकारी गेला स्टेशनाशी, सांगितला वृत्तांत मास्तराशी. स्टेशन मास्तर डब्यापाशी येऊन आला त्वरित तो. योगीराज गजानन बघतात रेविले त्याचे मन. वंदे जरी हे नंग सोडून द्यावे हो याजला. असती ते संत थोर, साक्षात भगवंत अवतार. असे खचित मी लाचार, गुन्हेगार नसती खरे. अति आदरे केले नमन, महाराज घेतले उतरून. पुढे जठार साहेब येऊन खटला त्यावरी भरला असे. व्यंकटराव अकोल्याचे, देसाई घराणे त्यांचे. कामा निमित्त येणे त्याचे. आले असती त्या ठाई, मंडळी जमली तेथे फार. खटला ऐकण्या बंगल्यावर, देसाई नामे गृहस्थ थोर. जठार साहेबा विचारती, काय असे इथे आज? समोर दिसती गजा महाराज आणि इतरी समाज, जमण्या कारण काय असे? जठार वदती तयासी, असे न ठाये तुम्हासी. चालवणे आहे खटल्यासी, गजाननावरी जो भरला असे. देसाई झाले मने खिन्न, विनंती करती कर जोडून. भगवंत मूर्ती गजानन, खटला नका हा चालवू. गजानन हा योगी राणा, वंदनीय असती अवघ्यांना. चूक झाली असे जाणा, येथे तयाशी आणविले. शिष्य भास्कर सवे आला, खुर्ची दिली बसण्या त्याला. जठार वदती, स्वामीला वस्त्र विणे फिरणे योग्य नसे. महाराज होते आसने, जठारास वदती हसुने. गुन्हेगार आम्ही कायद्याने, योग्य वाटे ते करा. तया वदती, आपण चिलीम भरावी न लावी क्षण. ऐसे ऐकता वचन भानावरती ते आले. 5 रुपये भास्कराला जठारांनी दंड केला. निकाल तो ऐसा दिला, महाराजा ठेविले विवस्त्र म्हणून. एकदा अकोल्यास गजानन असता महताप येऊन एकमेका आलिंगन देते झाले त्या ठाई. हिंदू आणि मुसलमान भेद न त्या ठाई जाण, कराया जनकल्याण. सिद्ध पुरुष ते खचितची, नंतर गेले अकोटाशी. भेट द्याया नरसिंहजीसी, जाऊन बसती विहिरीमासी. आत डोकावून पाहती, वदती घडावे स्नान. आत जोडून बसती चरण, पाणी येई उफाळून. स्नान घडले संतांशी, यारे यारे सारे जन. तीर्था माझी करी स्नान, सकला करती पावन. अधिकार तोची सद्गुरूचा. इति श्री गजानन महात्मा सप्तदशोध्याय समाप्तः. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जय रुक्मिणीवरा पंढरीनाथा, कुंडले कानी किरीट माता. पीतांबर कंठी जगन्नाथा, अनंत रूपे नटलासी. द्वारका मथुरा वृंदावन, तुझ्या कृपेने झाले पावन. खेळगडी ते गोपगण, जगज्जीवना श्रीहरी. दयाळू लागला जनशी, वेळ लाविले मीरेसी. उभा ठाकला पंढरीशी, पुंडलिकास्तव विठ्ठला. युगानुयुगे भक्तगण, तिथे येती घ्याया दर्शन. दीनानाथ दयाघन, पतित पावन तूच की. बायजा नामे भक्तिगण, दैवत तिचे गजानन. जातीने ती माळीन, मुनगाव ग्राम तिचे. बालपणे लग्न झाले, भाग्यात होते लिहिले. संसार सुख ना लाभले, षडपती तिचा असे. माता पित्या दुःख अति, म्हणून द्यावा दुसरा पती. विचार येई ऐसा चित्ती, भुलाई शिवरामा वदतसे. शिवरामा पिता त्यावर, पत्नीस वंदे न सोडी धीर. नशिबीच नसेल संसार, दोष तिचा काय असे. करून पाहू उपचार, भुलाई होई निरुत्तर. तारुण्याचा अवसर, बायजा सुंदर रूपवती. थोरला धीर तिज पाहून, कामुक होई त्याचे मन. बायजा सवे भाषण, सप्रेमे तो करी सदा. प्रयत्न केले अति त्याने, नाकारिले तया बायजाने. पती पत्नी नाते जोडणे कदापही मान्य नसे. नित्य काळ हरिस्मरणी घातला असे बायजांनी. मिठी घातली चरणी, लाज राखवी प्रभुवरा. ज्येष्ठ धीर बायजापाशी, हेतू वाईट धरून मानसी. रात्रीच्या समयाची उन्मत्त होईनी पातला. बायजा होईल लाचार, परी धरून या धीर सोडा मने अविचार. पित्या समान मज तुम्ही, अंगावरी टाकता हात. पडला मांडीवरून त्यांचा सुत. बायजा जाऊनी धावत, बालका ही उचलून. खोक पडली डोक्यास, बायजा लावी औषधास. करणीचे फळ दिरास, मिळालेच ना म्हणतसे. मुलाबाई आणि शिवराम पिता शेगावी येती त्वरित तत्वता. महाराजाशी विचारता होई भाकीत बायजाचे. जरी लग्न करीसी बायजाचे, पुत्र नाही नशिबी हिचे. कल्याण करणे जरी तिचे, घेऊन जावे स्वग्रामी. जेवढे पुरुष असतील कोणी, बंधू पिता समजून वागणे तिचे तू मानी. विधी लिहित सत्य हे, बायजेशी झाला आनंद.
नामस्मन्य परमानंद ध्यानी मनी तो श्रीरंग पुंडलिका सवे राही सदा पुंडलिका समवेत येई बायजा शेगावत पुंडलिक गजानन भक्त मुनगाव हे ग्राम त्याचे नित्य करीती दोघे वारी गजाननच्या दरबारी शुद्ध भाव तो अंतरी जननिंदा ती होत असे ही राहिली जन्मभरी वृत्ती सदा ब्रह्मचारी जनाबाई पंढरपुरी ऐसा परी ती राहिली खामगावला भक्त थोर होता राजा राम कवर कोळ झाला दुर्धर डॉक्टर अधिकारी आणविला बहुत केले उपचार आराम नसे तिळभर कवराने टाकला भार सद्गुरु गजाननावरी रात्रीच्या त्या समयासी ब्राह्मण रूपे दारासी हाक मारी कवरासी परी ओळख कुणा नच त्याची तीर्थ अंगारा घेऊन आलो शेगावून कोडासी द्यावा लावून तीर्थे पाजून हो द्यावे देऊन तीर्थ अंगारा गेला ब्राह्मण माघारा कोड तो कुठला खरा अंगारा तो लावताची पंढरपुरा गेले जन सवे होते गजानन पाटील मंडळी सज्जन सुख सोडा तो पाहती सर्व गेले दर्शनाशी सोडून मागे बापुण्यासी तो वदला गजाननाशी दर्शन मदला घडवा हो गजाननाने केले मात स्वय होती पंढरीनाथ बापुण्यास पडे भ्रांत कैसे अघडित घडले हे मृत श्रवान जाणविले भक्तगणा सुखविले कार्य ऐसे थोर झाले कृपेने तव गजानन इति श्री गजानन महात्मा अष्टमोध्याय समाप्ता श्री गजानन महाराज की जय अध्याय 19 श्री गणेशाय नमः जय जय नंदनंदना मुकुंदरा परमानंदा आनंदकंदा वज्रभुजना गोविंदा नमन तुझला श्रीधरा करुणा घना राधा रमण दीरवत्सला दयाघन वज्रपाल राजीव नयना मागणे एकच तुझ प्रति शेगाविषयी मज नावे चरणी संतांचे घालावे अभयदान मज द्यावे प्रसादिक हे लिहावया शेगावी असता संत आला दर्शना काशीनाथ खंडेरावाचा हा सुत वज्र घराण्याचा जन्मला कृपा झाली तयावर घरी आली असती तार मन झाले असे आतुर खामगाव जावयासी तारा घेऊन हातात उभा शिपाई दारात मजकूर पाहता त्यात समाधान तया वाटले उद्दा मुनसफीचा खास मिळाला असे हो तयास मोळशी नामे ग्रामास जाणे लागले तयाशी गजानन येती नागपुरी बुटी गोपाळराव यांचे घरी घराने हे परोपकारी संत सेवा विद्येसाचे शेगावाचे भक्तगण महाराज जाता दुःखी मन आणावे तया परतून इच्छा त्याची तीच असे शेगावीचे लोक आले बुटी सदनाशी ते गेले सद्गुरु चरण वंदिले गोपाळ घरी पाटलाने वदती गजानन पाटलासी घेऊन चला शेगावाशी इथे न गमे आम्हासी सांगती ते सगळे जण बुटी गृही भोजन घेऊन निघते गजानन आशीर्वाद तया घेऊन देऊन घरी केले रघुजीच्या राजे रघुजी असती थोर लौकिक तयाचा दुर्वर केला महाराजा पाहुणचार रामटेक मुक्काम गाठला घेऊन रामाचे दर्शन शेगावी गेले गजानन घरी पाटलाशी घेऊन संगमे भक्तांचा धार कल्याणाचे रंगनाथ स्वामी आले शेगावात अध्यात्मातून संकेत देत असती एकमेका वासुदेवानंद सरस्वती कृष्णा तटाकी त्यांची महती कर्मयोगी त्यांची प्रीती सिद्धयोगी तोही असे येणारे इथे भेटायसी सांगती गजानन बाळासी प्रेमभाव हृदयासी ज्ञान संपन्न तो कर्मठ स्वामी येताचे आदर कथित केला समाचार हर्ष झालेशी अपार हरिहर भेटती जहाली करुणे गजानन वंदन केले योगेश्वर परतून मार्ग त्यांचा असे भिन्न आपणाहुनी खचितची सांगती बाळा भाऊसी गजानन ईश्वर भक्तीचे मार्ग 3 व्रत वैकल्य अनुष्ठान हीच अंगे कर्माची शुद्ध भाव लीनता अंगी असावी तत्वता भजने पूजने आस्था नामस्मरण हे सत्यची योगी मुनीजी भुवरी कर्म मार्ग हा आचरी तया योगे श्रीहरी होनी त्याचा राहिला साडूबाई भक्त थोर ग्राम तेची वैजापूर वाडे घोडे माहेर गजानन दरबारी राहिले वेद विद्येचा जाणता गजानन ज्ञान सविता वैदिक कुणी वेद म्हणता चुकताची सद्गुरु सांगती आत्माराम वेद संपन्न सेवेसी अर्पिले जीवन गजानन सेवे कारण एकनिष्ठ भक्त तो स्वामी दत्तात्रय केदार दुजा नारायण जामकर दूधच त्याचा आहार भक्त 3 जाहले मोरगाव मारुती पंत पीक होते शेतात रक्षण पिकाचे करण्याप्रत तिमाजी नामे एक होता राशी होती खड्यात तिमाजी झाला निद्रित गाढवे येऊन खात असती धान्य ते खड्यातील गजानने केली लीला जागविले तिमाजीला गाढवे पाहता घाबरला महाराज अदृश्य झाले तिमाजी सांगे मालकाशी मारुती पंत ना रागविले त्याची गजानन सांगती येता दर्शनाशी प्रकार घडला तो तैसा शके 1816 महाराज आले बाळापुरात स्वारी बैसली आनंदात बैठली समोर सुखलालाच्या मूर्ती होती दिगंबर भाविक करीती नमस्कार
आला पोलीस हवालदार मारू लागला महाराज. त्याचा परिणाम तो झाला. आप्त केले स्वर्गाला, हवालदारही ना राहिला. 15 दिवसातच स्वर्गवासी. पंढरपुरी येथे गजानन चंद्रभागेचे केले स्नान. विठ्ठलाचे दर्शन घेतले मंदिरी जाऊन. जोडून या करा विनविले, रुक्मिणीवरा हात द्यावा आसरा. चरणापाशी पांडुरंगा. हरी पाटील त्यावेळी होते तेथे सद्गुरु जवळी. अनेकही ती मंडळी. विठ्ठल दरबारी असती ते. डोळ्यातून वाहती पाने. गजानन पाहिले सर्वांनी. आले शेगावी परतुनी. चिंतामणी वाटेत असे. सोडणार गजानन संगत. जाहिले हे सर्वांशुत. मनी सकलांच्या ती खंत. भक्त येती दर्शना. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज वदले सकाळची. आता गणपती बोलविण्याची. यावे तुम्ही मठात. चतुर्थीचा तो दिवस आनंदात काढिला खास. बाळाभाऊच्या धरिले घरास. आसनावरी ते बैसले. शके 1832. साधारण नाम संवत्सरास. भाद्रपद शुद्र पंचमीस. गुरुवारस. प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द केला. जय गजानन ऐसा भला. सच्चिदानंद लीन झाला. शेगावत संत तो. इति श्री गजानन महात्म 19 अध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी शार्दधरा शिरावरा या ठेवी करा. जगदनायका विश्वंभरा सर्व सूत्र तुझ्या हाती. दीनानाथा श्रीपती कुठित झाली असे मती. द्यावी सख्या अनुमती. कार्य हे करावया. पाप ताप भय भव हारी आता देई अभय. मी वासुरू तू गाय. प्रेमे पान्हा पाजी तू. श्यामसुंदरा श्रीधरा. पतित पावना परम उदरा. पितांबर कंठी मुकुटी तुरा. कंठी हारते शोभती. मना लागली हुरहुर. समाधिस्थ ते झाल्यावर नसे द्यावया कुणी धीर. हळहळती सकळ नरनारी. तुटली म्हणती कुणी नाती. ऐसे कितीक जण बोलती. परी तीच असे भ्रांती. अदृश्य असता त्याच ठाई. श्री गजानन शेगावत. स्वप्नी देती दृष्टांत. भक्ता लागी सुखवित. अनुभव हाची येत असे. कोठळे नामे गणपत राहत होता शेगावात. राहिली म्हणून कंपनीत. एजंट होता दुकानाचा. नित्य नेम दर्शनाचा. गजानन गजानन बोले वाचा. परिपाठा हाच तयाचा. मठा माझी जात असे. अभिषेक करून समाधीस. भोजन घालावे ब्राह्मणास. विजयादशमी मुहूर्तास. सिद्धिता ती करी सर्व. कांता वंदे अन्नदान. नेहमीच करिता आपण. उद्या आहे मोठा सण. लक्ष प्रपंची असू द्यावे. रात्रीच पडले तिला स्वप्न. मूर्ती गजानन पुढे नंग. होत आहे हे प्रयोजन. याची न अडथळा आणणे. खर्च नसे अनाठाई. ब्राह्मण वाटणे गाई. परमार्थ करणे ठाई ठाई. या सम पुण्य तुझे नसे. पतीच झाली ती सांगती. आनंद न मावे त्याच्या चित्ती. पालटली तिची ती मती. कुविचार मनी नच राहिला. लक्ष्मण हरी जांजळास. अनुभव आला असे खास. बोरी बंदर स्टेशनास. संन्यासी रूपाने भेटले. अजान भाऊ परमहंस. दृष्टी नासाग्री दिसे खास. बोलले असती लक्ष्मणास. गजानाचा शिष्य अससी तू. का होशी रे हताश. नचकडे हे आम्हास. काळची अशी तुझी. त्यास पुण्य तिथी केलीच साजरी. पुत्र शोक पापटाशी. अजून आला प्रसादाशी. खास म्हणून गेहासी. सत्य असे ते सांगना. लक्ष्मण होतेशी कष्टी. सुनेच्या एकोणी गोष्टी. समर्थ देती तया पुष्टी. परी कोण असेल ते कळेना. आदरे केला नमस्कार. गुप्त झाले योगेश्वर. स्टेशन तेच बोरी बंदर. ध्यानी मनी लक्ष्मणाच्या. भेट देती अनेकांना. शुद्ध भाव जे ठेवीती मना. तयाची पुरवी कामना. संत गजानन अवलिया. माधव मार्तंड असे जोशी. कडबाचा तो रहिवाशी. रेव्हेन्यू ऑफिसर पदवीसी. ठेवी गजाननावर भरोसा. गुरुवार होता दिन. वाटे घ्यावे दर्शन. शेगावशी जाऊन परतून जावे स्वग्रामा. शिपाई कुतुबुद्दीन बोलला तया कर जोडून. आले आभाळ भरून. गाडीत जाणे बरे नव्हे. मन नदीस होता पूर. तरी होऊ नये नदी पार. दमनी करवी तयार. शेगावी जाण्या कारणे. झंझावात सुटला वारा. वर्षी होई पडल्यात गारा. उडवू पाहे वारा. छपरा घाबरले ते मानसी. पुरा माझी केले रक्षण. आले धावून गजानन. पहिले तिरी पोचवून. रक्षण केले स्मरताशी. अनेकांच्या अनेक व्यथा. निवारिल्या सद्गुरुनाथा. तूच कैवारी दीनानाथा. अनन्य भावे भजता तूच. तीर्थ अंगारा गुणकारी. नित्य करिता तेथे वारी. जिथे गजानन हृदयांतरी. पावन होती ते भक्तगणा. खऱ्या खुऱ्या संताची सेवा. न जाई वायासाची.
परिनिष्ठा मानवाची जडावी लागे सत्तेची. इति श्री गजानन महात्म्य विशोध्याय समाप्तः. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जय अनंता अद्विता अविनाशा भगवंता, भव भय हरणा गुणांतिता ब्रह्मांड नायका. नमितो तुझ असशी सर्वा ठाई, नतमस्तक हे तुझ्या पायी. नारद तुंबुर तुझला धाई, जगत जीवना जगतपते. हाते घडता पातकाशी, तूच निवारण करीसी त्यासी. धाव वेगी ऋषिकेशी, भक्त वसला दीनबंधो. पतित पावन तुझला म्हणती, सतेज सुंदर लखलख कांती. चक्र सुदर्शन धरिले हाती, संहारक तू दुष्टांचा. जो जो येई भेटण्याची, चिंता नेशी तू लयाची. जे जे आवडे देसी त्याची, पुन्हा नंद तू व्यंकटेशा. पाप पुण्याची वासना उपजविसी तूच नारायणा. महा पसाय दान देई या दिना. कडस अध्याय गोड करी, स्तोत्र कथा तुझे गाणे. गाती भक्तगण आवडीने, गजाननाची ही स्तवने. भावपुष्पे ही समर्पविली, आता असावे सावधान. कडस अध्याय हा करिता कथन, करता करविता गजानन. निमित्तसी कारण दास असे, एकनिष्ठा असे ज्याची. सेवा करण्या गजाननाची, सार्थकता त्या जीवनाची. कृपाप्रसाद तो लाभता, बांधित असता मंदिर. काम करिता शिरावर, खाली पडला एक मजूर. हाताखालच्या गवड्याच्या 30 फुटावरून खाली देह इष्टी ती कोसळली. घडी व चिरे त्या स्थळी, तया वाचविती गजानन. एक बाई रजपुताची, राहणार ती जयपूरची. बाधा तिजला भूताची, तया कारणे ती आली. दत्तात्रयाचा दृष्टांत झाला, ती असता जयपूरला. जाई तू रामनवमीला, शेगावी गजानन दर्शनाशी. दृष्टांत झाला म्हणून आली, मुलास घेऊन. उत्सव असता संपन्न, सभामंडपी ती बैसली. खांब तेथे दगडांचे, उभे असती मंडपाचे. भाग्य उजळण्या त्या साध्वीचे, खांब तेथे कोसळला. खांब अंगावरी पडला, इजा मुळी न झाली तिला. लोकांनी तो उचलिला. वाचले प्राण त्या बाईचे. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, परमभक्त गजाननाचा. रहिवाशी तो शेगावचा. घरी गेला गजानना, गोसाव्याचे असे वेश. मागती तया भोजनास, देती सद्गुरु हाकेस. दाराशी तो पातला, निरखून पाहता गोसाव्यासी. स्वामी गजानन दिसती त्यासी, धरुणी हाताशी पाटावरती बैसवले. सुग्रास दिले भोजन, गोसावी पावला समाधान. आशीर्वच तया देऊन अंतर्धान ते पावले. श्री गजानन चैत्र असे हे परम पावन पवित्र. निष्ठा सबळ पाहिजे मात्र, अनुभव तोची यावया. गजानन चैत्र अवतरणिका, उमजावी ही अनेका. यातील आशय थोडका. अध्याय 21 हा असे. मंगलाचरण प्रथमोध्यायी. गुरुदेवांचे वदनी पायी, निवेदन या ठाई. सारे तेज या असे. माघ वद्य सप्तमीशी, संत गजानन शेगावासी. देवीदास सदनापाशी, प्रगट पहाते जाहले. बंकटा सदनी राहिले, मनोवंचित पुरविले. अकस्मात निघून गेले, चिंतामणी बंकटाच्या. टाकडीकराच्या कीर्तनात भाविका दिसले संत. पितांबरा कडुनी तुंब्यात पाणी, त्यांनी भरवले. पुढील अध्यायी. अनेक चमत्कार येती भाविका, पार लाविली जीवन नौका. संत कृपा हीच खरी, बालक असता अज्ञान. माता करी संगोपन, त्या परी गजानन. भक्तगणा ते सांभाळी, दृढ धरा मनीभाव. रक्षण करिता हाच देव, श्री गजानन दयानव. मनोरथ पूर्ण करीतसे, गजानन प्रिय दुर्वांकुर. 21 अध्याय हेच सार. भावपुष्प चरणावर, सद्गुरूच्या या वाहिले. होऊन या सुचितभूत, आसनावरी भावे स्थित. श्रद्धाभाव ठेवून मनात, चैत्र पाठ हा करावयासी. माधव तनय पार्वती कुमार, ग्राम ज्याचे मेहकर. मुक्कामी हल्ली नागपूर. कडस अध्याय संपविला. पौष वद्य द्वादशी, गुरुवार. कालयुक्त नाम संवत्सरण. श्री गजानन महात्मा साकार, कृपेने तयाच्या जाहले. श्री गजानन सद्गुरुनाथा, तव चरणी विनम्र माथा. श्री ठेवी कृपा हस्ता, अभयदान हे मागत असे. माता पिता दीनबंधू, कृपासागर करुणा सिंधू. योगी महात्मा गजानन साधू, वंदन भावे तया प्रती. इति श्री गजानन महात्मा 21 समाप्त. श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोलते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज, योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद, भक्त प्रतिपालक, श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोलते. इथे श्री गजानन महात्मा संक्षिप्त पारायण संपूर्णम. श्री गजानन महाराज की जय.